Welcome dear students, welcome. This is our 15th and last lecture of unit 1, that is fundamentals of thermodynamics. Okay, so in that we already discussed our section 4 and त्याच्यामध्ये आपले 3 पॉईंट राहिलेत ते which is application of second law of thermodynamics for heat engine, heat pump and refrigerator. Okay, so in this there are some learning outcomes are there. First one, understand the basic terms such as refrigeration effect, terms of refrigeration. Okay, after that, to study the applications of second law of thermodynamics for heat pump, heat engine and refrigerator. Okay, so what are the applications of second law of thermodynamics? Okay, आता ॲप्लिकेशन आपण असं का म्हणतो? ओके, अकॉर्डिंग टू क्लॉसियस स्टेटमेंट. आता आपला सेकंड लॉमध्ये एक क्लॉसियस स्टेटमेंट आहे, तर ते काय आहे, तर इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस टू ट्रान्सफर हीट एनर्जी फ्रॉम लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. ओके, विदाउट एनी एक्सटर्नल वर्क. ओके, म्हणजे असं डिव्हाइस बनवणं अशक्य आहे की जे लोअर टेम्परेचरपासून हायर टेम्परेचर हीट ट्रान्सफर करेल. ओके, जनरली स्पॉन्टेनियस एमिशन कसं होतं, तर हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ओके, बट उलटं होऊ शकत नाही विदाऊट एनी एक्सटर्नल वर्क, असं कोण सांगतं, तर क्लॉसियस स्टेटमेंट सांगतं. आणि हे जे क्लॉसियस स्टेटमेंट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी काय, तर हीट पंप हे डिव्हाइस आहे. ओके, हीट पंप इट इज द डिव्हाइस विच प्रूव्स ऑर विच ओबेज दी क्लॉसियस स्टेटमेंट. ओके, जे आपण रेफ्रिजरेशनमध्ये यूज करतो. अ मशीन विच पंप्स हीट फ्रॉम लोअर टू हायर टेम्परेचर. ओके, हे मशीन काय करतं, तर हीटला लोअर टेम्परेचरपासून हायर टेम्परेचरमध्ये पाठवतं. ओके, विथ सम वर्क डन. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, वर्क ॲड करावं लागतं. दिस मशीन इज नोन ॲज रेफ्रिजरेटर अँड द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ हीट इज नोन ॲज रेफ्रिजरेशन प्रोसेस. ओके, मग या प्रोसेसला काय म्हणतात, तर रेफ्रिजरेशन प्रोसेस असं म्हणतात. रिमूव्हल ऑफ हीट फ्रॉम सिंक. ओके, सिंक म्हणजे काय, लोअर टेम्परेचर. ओके, आणि ह्या ज्या प्रोसेसला, या मशीनला काय म्हणतात, तर रेफ्रिजरेटर. ओके, जनरली आपलं फ्रीज, राईट. सो बिफोर we go further for refrigeration and what are the refrigerator, heat pump and heat engine. पहिले आपल्याला काय माहीत पाहिजे, तर what are the some terms are there. Okay, first one is refrigeration effect. Okay, refrigeration effect म्हणजे काय, it is the amount of cooling produced by a system. ओके, हे काय, तर इट इज अमाऊंट ऑफ कूलिंग. आता किती कूल केलं आहे सिस्टमला, त्या किती अमाऊंट, तो जर ते मोजण्याचा दर म्हणजे ते काय, तर ते युनिट आहे एक. ओके, दिस इज रेफ्रिजरेशन युनिट, रेफ्रिजरेशन इफेक्ट. ओके, द युनिट ऑफ रेफ्रिजरेशन इफेक्ट इज किलोजूल. ओके, मग त्याचं युनिट काय आहे, तर किलोजूल. मग त्याचा किती इफेक्ट पडला आहे, तर हे आपल्याला प्रत्येक, तर सपोज आपलं फ्रीज आहे. ओके, मग त्याचा रेफ्रिजरेशन इफेक्ट किती असेल, प्रत्येक कंपनीच्या फ्रीजचा वेगवेगळा इफेक्ट असू शकतो. ओके, मग ते मेजर करण्यासाठी काय, तर किलोजूल हे काय, तर रेफ्रिजरेशन इफेक्टचं एक युनिट आहे. ओके, आता दुसरं हे झालं रेफ्रिजरेशन इफेक्ट. आता फक्त रेफ्रिजरेशन. ओके, युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. ओके, स्टँडर्ड युनिट ऑफ रेफ्रिजरेशन इज 1 टन. ओके, 1 टन हे काय, तर रेफ्रिजरेशनचं युनिट आहे. आता 1 टन म्हणजे काय नक्की ते बघू. 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. ओके, आता हे 1 टन आपण म्हणतोय की युनिट आहे रेफ्रिजरेशनचं, पण हे कसं मेजर करायचं. ओके, सो द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रिमूव्ह फ्रॉम 1 टन ऑफ आईस विदिन 24 hours when the initial condition of water is 0 degree centigrade. ओके, म्हणजे अशी 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे काय, की जी हीट, ओके, हीट रिक्वायर, किती हीट लागते त्याला. ओके, कशासाठी, तर रिमूव्हल ऑफ 1 टन ऑफ आईस. ओके, 24 hours आईसमधून 1 टन आईसमधून हीट रिमूव्ह करण्यासाठी किती आपल्याला, सॉरी एक मिनिट, द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रिमूव्ह फ्रॉम 1 टन ऑफ आईस. ओके, म्हणजे 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे काय, अशी हीट. ओके, इट इज अ हीट. ओके, की जी 1 टन आईसमधून 24 hour एवढ्या वेळेत बाहेर पडते. ओके,
24 आवर्समध्ये 1 टन आईसमधून बाहेर पडते ॲट द 0 डिग्री सेंटीग्रेड. ओके, त्याचं हे किती पाहिजे टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड पाहिजे. ओके, सो दॅट 1 टन इज इक्वल टू जनरली 3.317 किलोवॅट. ओके, 3.317 किलोवॅट एवढं काय असतं तर 1 टनची व्हॅल्यू असते अँड विच इज 210 किलोजूल पर मिनिट. ओके, एवढी काय असते तर 1 टन ऑफ रेफ्रिजरेशनची व्हॅल्यू. ओके, आफ्टर दॅट कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ओके, आता जे फ्रीज घेतलं आहे सपोज आपण, मग त्याचं काय आपल्याला माहीत पाहिजे, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स माहीत पाहिजे. म्हणजे काय तर जनरली एफिशियन्सी म्हणतो आपण त्याला. ओके, जशी एफिशियन्सी आपण बाकीच्या मशीनची एफिशियन्सी मोजतो. एफिशियन्सी म्हणजे काय तर डिझायर्ड आउटपुट डिवायडेड बाय गिवन इनपुट. ओके, आपण किती इनपुट त्याला दिलं आहे आणि त्याच्यातून किती आउटपुट आपल्याला मिळेल याचा रेशो. ओके, आउटपुट अपॉन इनपुट विच इज व्हॉट एफिशियन्सी. तसंच सेम इन रेफ्रिजरेशन देअर इज कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ओके, म्हणजे त्यांनी परफॉर्मन्स कसा केला आहे, जनरली इट इज सेम ॲज दी एफिशियन्सी. ओके, द रेशिओ ऑफ रेफ्रिजरेशन इफेक्ट. ओके, मग याच्यात आपल्याला आउटपुट काय पाहिजे तर रेफ्रिजरेशन इफेक्ट आउटपुट पाहिजे. ओके, म्हणजे किती रेफ्रिजरेशन मिळालं आहे आपल्याला. ओके, आणि इनपुट काय पाहिजे तर इनपुट काय असतं तर वर्क. ओके, आपण किती त्याला वर्क दिलं आहे. सो दिस इज व्हॉट, सो कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स दॅट इज COP is equal to Q divided by W. Here Q is what? Refrigeration effect, that is heat, and divided by W is the work. Okay, so we will move towards that is heat engine. Okay, the heat engine is the system that converts heat or thermal energy or chemical energy to mechanical energy. Okay, याच्यामध्ये काय होतं तर थर्मल एनर्जी असेल किंवा हीट एनर्जी असेल ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. ओके, हे काय कोणतं एक्झाम्पल तर हीट इंजिन. जर आपल्याला हीट इंजिनचं म्हणजे आपलं सपोज डिझेल इंजिन आहे. ओके, सो इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हीट इंजिन. ओके, हीट इंजिनचं एक्झाम्पल काय तर आपलं डिझेल इंजिन. ओके, त्याच्यामध्ये काय होतं तर आपण काय करतो, सपोज इंजिनमध्ये हे करतो, इंजिनमध्ये गॅस बर्निंग करतो. ओके, त्याच्यामध्ये मग काय हीट प्रोड्यूस होते. ओके, ड्यू टू दॅट हीट प्रोडक्शन व्हॉट हॅपन्स, मग सपोज आता या डायग्राममध्ये दिसते तुम्हाला बघा काय होतं आहे, हाय टेम्परेचर सोर्स म्हणजे सपोज हीट सोर्स आहे तो. ओके, त्याच्यातून काय होतं Q1 इतकी हीट कुठे आली आपल्या हीट इंजिनला आली. ओके, वन सर्क्युलर राऊंड इज देअर, सो दिस इज हीट इंजिन. मग हीट इंजिनला आली, त्याच्यानंतर हीट इंजिन काय करतो, हीट इंजिनवरती सोर्स हाय टेम्परेचर सोर्स हीट आपल्याला त्या इनपुट देतो. ओके, हीट इनपुट असतं. ओके, याच्यामध्ये हीट इंजिनमध्ये काय असतं तर हीट विल बी इनपुट अँड मग त्या इनपुटपासून आपल्याला काय मिळतं, डिझायर्ड आपलं काय पाहिजे, आपल्याला मेकॅनिकल वर्क पाहिजे. सो दॅट इज व्हॉट W. ओके, W इज द मेकॅनिकल वर्क. ओके, आफ्टर दॅट आपल्याला माहिती आहे की देर इज नो एनी काइंड ऑफ मशीन विच गिव्ज 100% एफिशियन्सी. ओके, अगेन केल्विन स्टेटमेंट. ओके, केल्विन स्टेटमेंटनुसार काय म्हणतो केल्विन की देर इज नो एनी परफेक्ट मशीन विच गिव्स 100% एफिशियन्सी. 100% देऊ नाही शकत. ओके, मग त्यातून काय होणार, जरी W आपल्याला मिळाला तरी काय मिळणार, काही प्रमाणात Q2 मिळणार. सो Q2 इज व्हॉट रिजेक्टेड हीट. ओके, Q2 इज रिजेक्टेड हीट टू द सराउंडिंग और लो टेम्परेचर सिंक. ओके, म्हणजे जरी आपण बघा एक्झाम्पल काय तर आपलं समजा सपोज ट्रेन चालली आहे आपली डिझेलवर कोलवरची. ओके, मग आपण काय दिलं त्याला हीट दिली इंजिनला. ओके, मग इंजिनमधून काय तर आपले चाकं तर फिरले. ओके, ट्रेनची चाकं फिरलेत, पण त्याचबरोबर काय झालं तर धूर पण बाहेर निघतो. ओके, सो दॅट जो धूर आहे तो विच इज Q2 हा काय झाला तर आपला बाय प्रॉडक्ट झाला, म्हणजे आपला जो त्याचा आपल्याला काही यूज नाही येतो. सो दॅट इज Q2 विच इज रिजेक्टेड हीट. ओके, रिजेक्शन. सो हेअर जर आपल्याला एफिशियन्सी किंवा COP काढायचं असेल, ओके, जनरली हीट इंजिनमध्ये आपण काय करतो, एफिशियन्सी काढतो. सो विच इज व्हॉट द आउटपुट अपॉन इनपुट. हे सूत्र लक्षात ठेवा, ओनली आउटपुट अपॉन इनपुट. सो हिअर आउटपुट इज व्हॉट
आता हीट इंजिनमध्ये आउटपुट डिझायर्ड जे असतं ते आउटपुट असतं. ओके, मग डिझायर्ड काय आहे आपल्याला, हीट इंजिन आपण चालू कशासाठी करतोय तर फॉर वर्क. ओके, वर्क होण्यासाठी. सो हेअर W इज वॉट आवर वर्क आउटपुट. ओके, आउटपुट इज वॉट वर्क अँड अपॉन इनपुट काय दिले आपण त्याला, हीट दिली. ओके, सो दॅट इज एनर्जी सप्लाइड, दॅट इज Q1 आपण हीट दिली. ओके, फ्रॉम हाय टेम्परेचर सोर्स विच इज इक्वल टू, मग आता हेअर W म्हणजे काय असतं, एनर्जी बॅलन्स इक्वेशननुसार W आपल्याला एखादा आउटपुट आपण मिळवतोय तर विच इज इक्वल टू इनपुट प्लस इनपुट मायनस देअर, आता इनपुट काय असणार तर 100% असणार बरोबर, आणि वर्क असणार सपोज 90% आहे. तर काय झालं, Q1 इज इक्वल टू 100 झाला. ओके, आपण सगळ्याचा सगळा Q1 देतोय ना, सो Q1 इज 100% मायनस किती गेला आपला वाया, 20, सपोज 20% वाया गेला असेल. ओके, सो 20 इज इक्वल टू मग W किती राहिला 80. ओके, सो हेअर W इज इक्वल टू वॉट, Q1 मायनस Q2, राईट. सो मग त्या जर एफिशियन्सीमध्ये आपले W अपॉन Q1 जर असेल तर त्याच्यामध्ये W ची व्हॅल्यू टाकली Q1 मायनस Q2 अपॉन Q1 इज इक्वल टू 1 मायनस Q2 बाय Q1, राईट. ओके, हे झालं हीट इंजिन. नेक्स्ट इज विल बी हीट पंप. आता हीट पंप म्हणजे काय, सेम ॲज द हीट इंजिन बट डिफरन्स इज वॉट, हीट इंजिनमध्ये काय होतं, आपण हीट इंजिनमध्ये काय करत होतो, Q1 विल बी आवर इनपुट अँड आउटपुट विल बी वॉट आवर वर्क. आता हीट पंपमध्ये उलट आहे. हीट पंप इज कोणतं डिव्हाइस आहे तर इट इज डिव्हाइस टू गेट दी हीट. ओके, हीट आपल्याला मिळवण्यासाठी हे डिव्हाइस आहे. ओके, हीट पंप मूव्ह थर्मल एनर्जी इन द अपोजिट डिरेक्शन ऑफ स्पॉन्टेनियस हीट ट्रान्सफर. म्हणजे हीट पंपमध्ये काय होतं, सिंकपासून घेऊन कुठं द्यायची आहे, सोर्सला द्यायची. ओके, म्हणजे लो टेम्परेचरपासून हाय टेम्परेचरला द्यायची. ओके, लाईक वॉट रेफ्रिजरेटर. बट आता रेफ्रिजरेटर आणि हीट पंपमध्ये डिफरन्स काय आहे तर हीट पंपमध्ये आपल्याला डिझायर्ड इनपुट जे असतं विच इज वॉट हाय टेम्परेचर व्हॅल्यू. ओके, हाय टेम्परेचर व्हॅल्यू आपल्याला काय असतं, हीट इनपुट पाहिजे असतं. आणि हेअर रेफ्रिजरेटरमध्ये काय असतं तर आपल्याला लो टेम्परेचर, कमीत कमी टेम्परेचर पाहिजे असतं. ओके, सो हीट पंप म्हणजे काय, समजा आपल्या देशामध्ये हीट पंपचा यूज करत नाही. ओके, बट इन द फॉरेन कंट्रीज, इफ इन युरोपियन कंट्रीज, इफ देअर द क्लायमेट टेम्परेचर इज व्हेरी लो. ओके, समजा क्लायमेट टेम्परेचर त्यांचं खूप कमी असतं. आता काही तिकडं सगळे लाईक हिमाचल. ओके, हिमाचलमध्ये कसा बर्फ वगैरे पडतो तसं त्यांच्याकडे पण खूप कमी टेम्परेचर असं, आणि तिथं पण बर्फ पडत असतं. सो त्याच्यामध्ये त्यांना काय जगण्यासाठी टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो फॉर दॅट मग ते काय बसवतात, जसं आपल्याकडे AC बसवतात तर तसं त्यांच्याकडे काय बसवतात तर हीट पंप बसवतात. ओके, जसं आपल्याकडे कूलर किंवा फॅनचा वापर होतो तसं त्यांचा हीट पंपचा वापर होतो. मग हीट पंपमध्ये काय करतं ते टेम्परेचर वाढवतात त्यांच्या खोलीचं. सपोज एखादी रूम आहे तर त्याच्यामध्ये रूममध्ये काय करतात ते टेम्परेचर वाढवतात. मग ते आता जर सगळीकडे सपोज 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणजे आत पण आणि बाहेर पण, मग ते कसं वाढवणार. ओके, टेम्परेचर. सो फॉर दॅट मग हीट पंप मदत करतो त्यांची. तर कशाप्रमाणे तर आपण काय करतो त्याच्यात वर्क देतो. ओके, बिकॉज ऑफ दॅट वर्क what happens, by that work the heat will be go from low temperature to high temperature. ओके, म्हणजे जरी लो टेम्परेचरमधून हीट घेतं ते हाय टेम्परेचरला देते. ओके, सो हेअर Q हाय विल बी आवर आउटपुट अँड व्हॉट इज इनपुट, W विल बी इनपुट. ओके, सो हेअर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज QO will be there. QO means Q out. ओके, आउटपुट आपल्याला कोणतं पाहिजे ते Q आउटपुट अपॉन W इनपुट, राईट. सो दिस इज अवर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंप. आफ्टर दॅट द रेफ्रिजरेटर. ओके, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेफ्रिजरेटर म्हणजे काय तर हीट पंपच्या विरुद्ध.
त्याच्यामध्ये हीट पंपमध्ये जर रिक्वायर्ड आउटपुट काय असतं आपलं हॉट रिझर्वायर, तर याच्यामध्ये काय असतं तर कोल्ड रिझर्वायर टेम्परेचर विल बी अवर आउटपुट. ओके, मग याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काय आहे तर Q1/W. ओके, आणि याच्यामध्ये काय करतो आपण W देतोय, सो वी कॅन टेक इट ॲट मायनस, सो विच इज इक्वल टू Q इज इक्वल टू मायनस ऑफ Q1 प्लस Q2. ओके, सो आता आपल्याला एक डेरिवेशन बघू. प्रूव्ह दॅट COP ऑफ हीट पंप इज इक्वल टू COP ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1. ओके, COP ऑफ हीट पंप इक्वल टू COP ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता त्यासाठी मग आपल्याला काय करायचं, आता COP ऑफ पंप म्हणजे काय तर TH/TH मायनस L. ओके, जसं आपण QH/QH मायनस L लिहिलं, तसंच आपण वी कॅन राईट इट इज ॲट TH/TH मायनस 1, कारण काय असतं Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. ओके, सो वी कॅन ऑल्सो टेक इट ॲट TH/TH minus L, where TH is a higher temperature and TL is a lower temperature. आफ्टर दॅट आता हे काय झालं, हे एक इक्वेशन झालं. सेकंड, रेफ्रिजरेटरचं इक्वेशन काय COPचं, विच इज इक्वल टू, आता डिझायर्ड याच्यामध्ये काय असतं, पहिल्या याच्यामध्ये डिझायर्ड काय होतं आता आपलं हायर टेम्परेचरचं टेम्परेचर. ओके, हायर टेम्परेचर आपलं डिझायर्ड आउटपुट होतं, आणि आता COP ऑफ रेफ्रिजरेटरमध्ये काय तर लोअर टेम्परेचर आपलं काय तर डिझायर्ड आउटपुट आहे. सो हेअर वरती काय राहणार TL/TH मायनस TL. ओके, सो आफ्टर दॅट मग जर आपण काय केलं, आता सपोज राईट हँड साईड घेतली. ओके, राईट हँड साईडमध्ये मध्ये काय येतं आहे COP ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1 इज इक्वल टू, मग आता जो रेफ्रिजरेटर आहे, ओके, मग त्याच्यामध्ये फक्त 1 ॲड केला आपण. सो इट बिकम्स ॲज, जर आपण सिम्प्लिफाय केलं तर TH मायनस TL प्लस TL अपॉन TH मायनस TL. सो इट बिकम, जर आपण कॅन्सलेशन वगैरे केलं, सो TL प्लस मायनस कॅन्सल, सो इट बिकम्स TH अपॉन TH मायनस TL, and it is what the COP of heat pump. Okay, so hence we can prove that is LHS is equal to RHS, that is COP of heat pump is equal to COP of refrigerator plus 1. Okay, so this is the end of unit 1. Okay, so what is the summary? In this we have already studied the basic term such as refrigeration effect, terms of refrigeration. Okay, after that studied the application of second law of thermodynamics for heat pump, heat engine and refrigerator. Okay, thank you.